मानसिक संतुलन बिघडलेल्या इसमाने, त्या इसमाचं नाव तुकाराम काळे, याने 1.5 महिन्याच्या एका श्वानाच्या पिल्लाला आपल्या गाडीतील रॉड काढून, स्टीलचा रॉड काढून त्याला जोरदार मारा केला आणि त्या मारामध्ये त्या श्वानाच्या पिल्लाचा पाय मोडला गेला। हे करून झाल्याच्या नंतर या कुत्र्याला डॉक्टर गिरीश पाटील यांनी छान प्लास्टर केलं आहे। पायाचा तुकडा झाल्या कारणाने त्याला छान असं प्लास्टर केलंय। येत्या 1-1.5 महिन्यात तो पूर्ण बरा होईल, काळजी पूर्णता घेतल्यानंतर। परंतु हा जो कोणी विकृत आहे, मानसिक संतुलन बिघडलेला तुकाराम काळे, या तुकाराम काळेवरती आता अॅनिमल्स क्रुएलिटी ऍक्ट अनुसार सेक्शन 325 नुसार आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मी नाशिक मधील सर्व नागरिकांना सांगू इच्छितो, प्राण्यांवरती कोणीही अत्याचार करू नका, त्यांना त्रास होईल असे वागू नका। जर असे काही घटना घडल्या तर आम्ही शांत बसणार नाही। तुम्हाला सगळ्यांना आमची एक विनंती आहे, जर आम्हाला या गोष्टी कळाल्या तर आम्ही आमच्या पद्धतीने आधी समाचार घेऊ आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात देऊ, गुन्हा दाखल करू। त्यामुळे प्राण्यांना जीव लावा, त्यांच्यावरती प्रेम करा आणि त्यांच्यावरती हिंसा टाळा। जय श्रीराम।